जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा मृदू सबाह्य नवने तैसे सज्जनाचे चित्त तुका म्हणे सांगू गती तोची भगवंताची मूर्ती. रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. नाव माझं गणेश आणि तुम्ही पाहताय गणाधर ट्रॅव्हलर. आणि आपण आलोय श्री संत तुकाराम महाराजांचे जन्म ठिकाण असलेलं श्री क्षेत्र देहू येथे. तर आता आतमध्ये जाऊया. सकाळी लवकर आल्यामुळे काही गर्दी नाही आहे इथं. तुम्ही बघू शकता हे आहे संत तुकाराम महाराजांचं मेन जे महाद्वार आहे. इथून आपण आतमध्ये एंट्री करणार आहोत. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मंदिरात जाऊ, मंदिराची पूर्ण माहिती आपण जाणून घेऊ. दिवस होता सुट्टीचा तर मग म्हटलं आज पुढे तर जाऊन यावं. तर आपण आज निघालो जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचं जन्म ठिकाण असलेल्या श्री क्षेत्र देहू येथे. जाण्याचं कसं तर तुम्हाला तिथे जाण्यासाठी तुम्ही स्वतःच्या बाईकने, कारने किंवा पुणे महानगरपालिकेच्या बस आहेत त्यांना जाऊ शकता. तुम्हाला डायरेक्ट देहूसाठी बस आहेत. जवळचं तुम्हाला रेल्वे स्टेशन पुणे स्टेशनचं जंक्शन आहे. आपण तर बाईकनं आलो होतो तर आपल्याला जातानाच जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज असं लिहिलेलं असे मोठं महाप्रवेशद्वार लागतं. आणि आता रामनवमी जवळ आली तर त्याच्यामुळे तुम्हाला झेंडे वगैरे लागलेले दिसतील. थोडंसं 150 मीटर अंतर पुढे गेलं की तिथे तुम्हाला हे 14 टाळकरी महाप्रवेशद्वार दिसेल. मंदिराच्या बाहेर आल्यानंतर तुम्हाला असं पूर्ण दुकानं दिसतील. पूर्ण जे काय असेल प्रसाद वगैरे खरेदी करू शकता. इथून तुम्ही पाहू शकता. तुम्हाला जर काय लहान मुलांसाठी खेळणे वगैरे घ्यायचे ते पण तुम्ही घेऊ शकता. तर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आपल्याला गरज पडते. जगद्गुरु तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांचे फोटो आपल्याला इथं मूर्ती आहेत ते बघायला भेटतात. ते तुम्ही इथं खरेदी करू शकता. ज्ञानेश्वर माऊली, स्वामी समर्थ सर्व इथं तुम्हाला काही त्या मूर्ती घेऊ शकता. इथून सकाळच्या 8:30 वाजता मंडळी आपण आलो आता इंद्रायणीच्या किनारी. तुम्ही पाठीमागं बघू शकताय लोक सगळे धुणं धुत आहेत. इथंच श्री संत तुकाराम महाराज यांच्या ज्या गाथा होत्या त्या उडवल्या होत्या असं आपल्याला सांगितलं जातं. तुम्ही सकाळचं हे दृश्य, नयनरम्य दृश्य पाहू शकता. लोकांची लगबग चालू आहे कामाकडे जाण्यासाठी. आणि रविवारचा दिवस असल्यामुळे सगळे लोक पटपट आवरून कामाला निघण्याच्या प्रयत्नात आहेत. हे तुम्ही बघू शकताय हे आहे देहू गावचे ग्रामदैवत श्री क्षेत्र काळभैरवनाथ. तर चला आतमध्ये जाऊया आणि दर्शन करूया काळभैरवनाथाचं. तुम्ही मंदिरात आल्यानंतर तर बघू शकता प्रत्येक ठिकाणी हे वरती गणपतीच्या मूर्ती आणि खाली तर राक्षसाची तुम्हाला मूर्ती दिसेल. तर कधी पण येताना वरती स्पर्श करावा. खाली राक्षस आपल्या पूर्ण सगळ्या गोष्टीचा विनाश खाली होतो, विपरीत बुद्धीचा. तर बघू शकता तुम्ही. आतमध्ये जाताना आपल्याला बाहेर दर्शन करू शकता. तुम्ही हे मंदिराचं बघू शकता. हे महाद्वार आहे, तिथून आतमध्ये जायचं. आषाढी कार्तिकेच्या वेळी इथं एवढी मोठी गर्दी असते भाई, नाव काढायचं. पूर्ण गर्दी असते भरलेलं. इथं चांदीचा रथ आता जिथं निधीलं आहे की संत तुकाराम महाराजांचं संस्थान श्री क्षेत्र देहू येते. चांदीचे पालखी रथ आतमध्ये आल्या आपल्याला पहिल्याच नजरेस पडते. तुम्ही पाठीमागं दीपमाळ बघू शकता. उंच तुझी दीपमाळ आहे, लाइटिंग वगैरे पूर्ण केलेली आहे. आणि बाजूलाच आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती बघायला भेटते. तर आतमध्ये जाऊन बाप्पाचं दर्शन करूया, कारण कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात बाप्पाच्या दर्शनानं करावी. सकाळी आपण लवकर आलो त्याच्यामुळे इथं गर्दी काही आपल्याला दिसत नाही. तुम्ही पाठीमागं बघू शकता. इथं तुकाराम महाराजांच्या ज्या हस्तलिखित गाथा होत्या, अभंग, त्यांचं इथं आतमध्ये आपण पाहूया. गर्दी नसल्यामुळे आपल्याला आज खूप सुंदर असं दर्शन होईल. हा परिसर बघू शकता, खूप नयनरम्य परिसर आहे. इथं तुम्हाला जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या गाथा पाहायला भेटतील. ज्या काही कर्मठ लोकांनी नदीमध्ये बुडवल्या होत्या त्याच परत पाण्यावरती तरंगत होत्या. तुम्ही इथं बघू शकता जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांची जगातील सर्वात मोठा पगडीचा लोकार्पण सोहळा 11 मार्च 2025 रोजी झाला. तुम्ही पाहू शकता.
असं सांगितलं जातं की तुकाराम महाराजांना ज्यावेळेस वैकुंठवास झाला त्यावेळेस गरुडदेव त्यांना स्वतः नेण्यासाठी आले होते. तिथं त्यांचं मंदिर आहे. इथं तुम्हाला समोरच विठ्ठल रुक्मिणीची स्वयंभू मूर्ती आहे. आतमध्ये कॅमेरा अलाउड नसल्यामुळे आपण साईडनंच कॅमेऱ्याचा व्हिडिओ काढला. तुम्ही बघू शकता सुंदर अशी मूर्ती आहे आतमध्ये. इथंच तो आहे वारगत ध्वज पताका, तुम्ही बघू शकता. सध्या हवा जास्त नसल्यामुळं तो फडकत नाहीये. तुम्ही इथं जो परिसर आहे तो परिसर निहाळू शकता. इथं एकदम सुंदर वातावरण आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला इथं भक्ती आणि शक्तीचा संगम झाल्याशिवाय राहणार नाही. आतमध्ये प्रत्येक ठिकाणी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचे हे फलक आपल्याला लागलेले दिसतात. आणि हे आषाढी कार्तिकेच्या वेळी इथं जो सोहळा असतो तो खूप मोठा सोहळा असतो. तुम्ही इथं पाहू शकता. इथं छत्रपती शिवाजी महाराज आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचे चरण स्पर्श केल्याच आपल्याला दर्शन होतं. तुम्हाला दिसत असेल हरेश्वर मंदिराची पाठी लागली. आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये जाऊन दर्शन करूया. सुंदर असा इथं पाठीमाग आपल्याला चप्पल स्टँड दिसत आहे. आणि इथं बोर्ड लागलाय जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा जो जिथं जन्म झाला तो वाडा पण आपण बघणार आहे. तर चला आता जाऊया, तिथं आपल्याला त्यांचा वाडा बघायला भेटणार आहे. तर मंडळी तुम्ही हा बघत आहे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा जन्म झालेला आहे, जे त्यांचा हा जुना वाडा आहे. असं सांगितलं तर घ्यायला साधारणतः 500 वर्ष झालेलं आहेत. त्यांचा जन्म 21 जानेवारी 1608 रोजी देहू या गावात म्हणजे याच ठिकाणी झाला. त्यांचं बालपण इथंच गेलं. त्यांनी अभंग लिहिले. काही कर्मठ लोकांनी त्यांचं अभंग पाण्यात बुडवलं असं पण आपल्याला समजलं जातं. ते विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. तुम्ही इथं बघू शकताय पूर्ण वाड्यामध्ये महाराष्ट्रातील जे सर्व संत वारकरी संप्रदायातील जे थोर संत आहेत त्यांचे फोटो आपल्याला लावलेले दिसत आहेत. त्यांचा मृत्यू वयाच्या 42व्या वर्षी झाला म्हणजे 19 मार्च 1650 रोजी. तुम्हाला इथं दिसत असेल श्री संत सोपानकाका महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज आणि इथं संत निवृत्तीनाथ महाराज यांचे फलक लागलेले आहेत. बाजूलाच त्यांच्या पत्नी जिजाबाई हे त्यांचं राहते घर आहे आणि त्यांची इथं मूर्ती आपल्याला निदर्शनास येते. त्याच्याच बाजूला त्यांचे जे पूर्वज आहेत त्यांचे पण आपल्याला काही जे फोटो आहेत ते बघायला भेटतात. तुम्ही इथं पाहू शकता. तुकाराम महाराजांच्या मंदिराकडे जाण्या अगोदर आपल्याला ग्रामदैवत आणि इथं नवशा गणपतीचं मंदिर लागतं. तिथं तुम्ही दर्शन करू शकता. तुम्ही पाहू शकता. तर मंडळी कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.